वाटतं की सुनेत्रा पवारांनीच ही सगळी कमान सांभाळावी, परंतु दुसऱ्या पक्षाकडनं तुमच्या विरोधी पक्षाकडनं सांगण्यात येते की कुठेतरी सगळी घाई होते म्हणून. नाही, आता या सगळ्या गोष्टी आपण जर का चर्चा करतोय, दुसऱ्या पक्षांनी काय बोलावं नाही बोलावं हा त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी त्यांचा विचार त्यांना मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. प्रामुख्याने ही जरी आपल्याला घाई वाटत असली तरी सुद्धा एकीकडे जी काही दुःखद घटना झालेली आहे ती न विसरणारी दुःखद घटना झालेली आहे. पोकळी कधी भरून निघणार नाही. परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते सैरावैरा झालेले आहेत. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्वतः अजितदादांनीच उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत. त्यांच्या प्रचाराकरताच ते बारामतीला त्या सकाळी निघाले आणि त्याच्यानंतर त्याचा अपघात झाला हेही बघितलेलं आहे. आता हे सगळे दिलेले उमेदवार कुठेतरी दिशाहीन होणं, कार्यकर्ते दिशाहीन होणं आणि या सगळ्या जबाबदाऱ्या परत कुणीतरी सांभाळणं, प्रामुख्याने माझ्या सकट गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याचा, प्रत्येक नेत्याची हीच भूमिका आहे की ही धुरा आता सुनेत्रा वहिनींनी सांभाळली पाहिजे. ही सगळ्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि त्या सगळ्या भावना ज्या दिवशी अंत्ययात्रा होती त्याच दिवशी सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या बोलून दाखवल्या आणि नेत्यांनी सुद्धा त्या पद्धतीने पुढची पावलं उचललेली. सर, पण शरद पवारांनी म्हटलंय का या संदर्भामध्ये शरद पवारांनी म्हटलंय की या संदर्भामध्ये मला काही माहित नाही. कुठेतरी अशा परिस्थितीत शरद पवारांना किंवा कुटुंबियाला तुमच्या अपेक्षित नाही, हा सगळा विषय त्यांना कल्पना दिली किंवा नाही दिली किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आता या ठिकाणी मी तर काही बोलू शकत नाही किंवा दिलेली असेल नसेल या सगळ्या गोष्टींवर आता चर्चा करण्यात तयार. झालेलं नाहीये. तिसरा संपूर्ण सावडण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि तेवढ्यातच ही सगळी शपथविधीची प्रक्रिया होते. ही संपूर्ण घाईघाईची प्रक्रिया वाटत नाही. असं भावना मेल्यात का अशा पद्धतीने लोक सोशल मीडियावर देखील व्यक्त होतात. नाही, या सगळ्या गोष्टी जरी आपल्याला घाईच्या वाटत असल्या, दावं झालेलं नसेल किंवा तो आपला समजा जो 3 दिवसाचा दुखवटा पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यानंतर काळाची गरज मजबुरीने का असेना, परंतु ही काळाची गरज आहे की नेता निवडणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच आमदार ते करू शकतात. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या भावना या नेत्यांनी तातडीने लक्षात घेतल्या आणि त्यामुळे हा निर्णय घेणं भाग पडतंय. राष्ट्रवादीकडे सगळ्यात मोठं खातं हे वित्त खातं होतं, मात्र वित्त खातं राहणार नाही. ते कदाचित मुख्यमंत्र्याकडे जाऊ शकतं. काय राष्ट्रवादीकडे सगळ्यात मोठं खातं वित्त खातं होतं, पण ते आता राहणार नाही. ते भाजपकडे जाऊ शकतं, मुख्यमंत्र्याकडे जाऊ शकतं, अशी चर्चा होत. कोणतंही खातं कोणालाही काही द्यायचं राहिलं तर हा सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचाच असतो. त्याच्यामुळे मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला सगळ्या अलायन्स मध्ये असलेल्या कुठल्याही पक्षाला तो मान्य करावा लागतो. राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आग्रह याच्या बाबतीमध्ये, तरी मला असं वाटतं की आमचे नेते अजून त्या बाबतीमध्ये कुठली चर्चा झाली नसेल. मुख्यमंत्र्यांचा कोणताही कार्यक्रम आलेला नाही. आज शपथविधी होणार आहे की नाही, आता हा सगळा जो कायदेशीर प्रक्रिया ज्याला म्हटली जाते त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून नेता निवडी ची जी प्रक्रिया असते ती नेता निवडीची प्रक्रिया आज दुपारी ती पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे पहिला. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतरच पक्षश्रेष्ठी जी असतात ते पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्र्यांना या गोष्टीचं अवगत करतात आणि नंतर मग मुख्यमंत्री त्यावर निर्णय म्हणतात की या संदर्भाची शपथ घेण्याची कल्पना कोणतीच नाही, परंतु आता पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला गोविंद बागेत गेलेत. कशा पद्धतीने बघतात? खरं तर शरद पवारांना म्हणजे पवार कुटुंबियांना वगळून हे सगळं काही होतंय का? नाही, असं काही प्रकार होऊ शकत नाही. शेवटी नेता निवडी, आता विलिनीकरण कुठलं झालेलं नाहीये. विलिनीकरणाची जी चर्चा झालेली असेल नसेल त्याच्याविषयी कल्पना दादांमध्ये किंवा त्यांच्यामध्ये आणि माध्यमांच्या माध्यमातून आम्हाला कळते. दादांच्या मनात असेल तर ते आतापर्यंत पक्षाच्या फोरमवर किंवा पक्षाच्या व्यासपीठावर त्यांनी अजूनपर्यंत तसं मत असं काही कुठे मांडताना दिसलं नाही. परंतु त्यांची इच्छा होती विलिनीकरण झालं पाहिजे अशी इच्छा होती, असं बॉडी लँग्वेजवरून आम्ही अंदाज करत होतो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तशा प्रकारच्या सूचनाही दिल्या होत्या. राहिला प्रश्न काय आता राहिला प्रश्न नाही, त्यांना आता त्या पवार साहेबांनी जे विधान केलेलं असेल ते कदाचित सत्यही असेल, त्यांना कदाचित कल्पना नसेल, माहिती नसेल, परंतु नेता निवडीची प्रक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदारच करू शकतात. त्यामुळे
दुसऱ्या पक्षाच्या कुठल्या आमदारांना त्याच्यामध्ये सहभागी करणं किंवा नेत्यांनी त्याच्यात सहभागी होणं हे काही त्या प्रक्रियेचा भाग राहतो. वडीलधाऱ्या व्यक्तीच्या कानावरची गोष्ट करण्यात आणि या सगळ्या दुःखाच्या प्रसंगात शरद पवार सुप्रिया सुळे यांनी नक्की ठामपणे उभा नक्की राहिला. त्यांच्या कानावर वडीलधाऱ्या व्यक्तीला न सांगता हे बघा ही सगळी प्रक्रिया जी आहे ती आमदारांच्या मनाने किंवा स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनाने किंवा त्यांच्या इच्छेनुसार चाललेली आहे. याविषयी सगळ्या गोष्टींची कल्पना पवार साहेबांना सुद्धा अवगत करण्याकरताच कदाचित पार्थ पवार तिथे गेले असतील. आणि हा निर्णय घ्यायचा किंवा नाही घ्यायचा आधी तर आम्हाला सुनेत्रा वहिनींना ह्या सगळ्या गोष्टींना तयार करायलाच आमच्या नेत्यांना बराच वेळ गेला असेल किंवा त्यांच्यासाठी त्यांची मानसिकता काय करायची हा एक प्रश्न होता. आता त्या तयार जर का झाल्या तर मग पुढचं काम जे असतं ते पवार साहेबांना कळवणं न कळवणं किंवा त्यांना विश्वासात घेणं किंवा अन्य. पण आधी सुनेत्रा वहिनींना पवार कुटुंबाला या दुःखात आम्ही तयार करायचं आणि मग नंतर पुढच्या या सगळ्या गोष्टीला जायचं. बरं, आता शपथविधी कार्यक्रमाला पवार कुटुंब उपस्थित राहणार का? मात्र आता याला खंड पडला असं शरद पवार. दोन्ही पक्ष विलिनीकरण व्हायचं असेल याच्याविषयी संपूर्ण कल्पना जी असेल ती आता अनुत्तरित राहिलेली आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना दादांना किंवा पवार साहेबांनी जे काही नेतृत्व दिलं असेल नेत्यांना सांगितलं असेल त्यांच्या दोघांमध्ये असलेली ती चर्चा. राहिला प्रश्न विलिनीकरण करायचं म्हटलं की त्याच्याबरोबर विलिनीकरणामध्ये कोणती चर्चा झाली, एनडीए मध्ये सहभागी व्हायचं नाही व्हायचं किंवा पाठबळ द्यायचं का नुसतं विलिनीकरण करायचं, हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत आज. त्यामुळे आजच्या घटकेला आमचा नेता आणि आमचा पक्ष सांभाळण्याची जबाबदारी सुनेत्रा वहिनींना द्यावी.